अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्या युद्धाचे परिणाम तुमच्या आमच्या म्हणजे सर्वसामान्यांच्या जगण्यावर होणार आहेत। पेट्रोल आणि डिझेलचे दर 10 ते 12 रुपयांनी महागण्याची शक्यता आहे, तर सोने आणि चांदीच्या किमती सुद्धा वाढण्याची शक्यता आहे। पाहूया यावरचा रिपोर्ट। अमेरिका इराण युद्धामुळे इंधनाचा उडणार भडका। पेट्रोल डिझेल प्रति लिटर 10 ते 12 रुपयांनी महागणार। सोन्याचे दरही प्रतितोळा 30,000 वाढणार। अमेरिका इराण युद्धाचा सर्वसामान्यांनाही फटका। अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलंय। अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनं हे युद्ध गंभीर स्वरूप घेण्याची शक्यता आहे। अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणनं 7 देशातील अमेरिकेच्या तळांवर हल्ले केलेत। पश्चिम आशियात घडणाऱ्या या घडामोडींचा परिणाम हवाई वाहतूक आणि समुद्र मार्गावर होणार आहे। युद्ध लांबलं आणि कच्च्या तेलाचा मार्ग बंद झाला तर भारतात इंधन आणि सोने चांदीच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। इराण होर्मुझ स्ट्रेट हा जलमार्ग बंद करण्याची शक्यता आहे। हा मार्ग बंद झाल्यास कच्च्या तेलाची आवक घटणार आहे। कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 70 रुपयावरून $120 पर्यंत जाण्याची शक्यता आहे। कच्चं तेल महागलं तर पेट्रोल डिझेल 12 रुपयांनी महागणार आहे। रशिया युक्रेन युद्धासह यापूर्वीच्या 4 युद्ध काळातही इंधनाच्या दराचा असाच भडका उडाला होता। याचे पडसाद आपल्याला उद्याच्या काही काळात शेअर मार्केटवरती तसेच कमोडिटी मार्केटवरती आणि ऑइल इंडस्ट्रीवरती बघायला मिळतील। आता आपल्याला सगळ्यात पहिला कैसा मुद्दा आहे तो ऑइलचा, कारण काही प्रमाणात ऑइल हे डिस्टर्ब होईल असा माझा अंदाज आहे आणि कदाचित त्यामुळे क्रूडची प्राइस वाढेल। हे युद्ध जर लांबलं तर मात्र आपल्याला निश्चित त्याचा काही परिणाम दिसून येईल पुढच्या काळामध्ये आणि त्याचे परिणाम कदाचित आपल्याकडे थोडीशी महागाई वाढणं किंवा पेट्रोलचे प्राइस वाढणं किंवा डिझेलच्या प्राइस वाढणं या स्वरूपात बघायला मिळेल। जगात युद्धजन्य स्थिती निर्माण झाली की सोन्या चांदीचे दरही वाढतात। सोनं ही सुरक्षित गुंतवणूक मानली जात असल्यानं ही वाढ होते। अमेरिका इराण युद्धामुळेही सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे। प्रतितोळा सोन्याचे दर 1.60 लाखांवरून 1.90 लाख होतील। चांदी प्रति किलो 2.67 लाखांवरून 3.50 लाख होण्याची शक्यता आहे। गेले काही दिवस आपण अचानकपणे सोनं आणि चांदीमध्ये जी मोठी वाढ बघितली होती, म्हणजे चांदी 80,000 होती ती डायरेक्ट 4 लाखाच्या जवळपास गेली। सोनं जे साधारणतः 80-90 हजार होतं ते 1.25 लाख ते 1.5 लाखापर्यंत गेलं आणि परत त्याच्यात मोठा फॉल आपल्याला दिसून आला। तर आता तोच थोडासा हाईप, म्हणजे मला असं वाटत नाही की परत चांदी काही 4 लाख होईल किंवा सोनं 2 लाखाच्या आसपास जाईल, पण साधारण या किमतीच्या अगोदर कुठेतरी ही रॅली आपल्याला छोटीशी बघायला मिळेल। साधारण चांदी 40 ते 50 हजार रुपयांनी वाढू शकते आणि सोनं एक 20 ते 25 हजारांनी वाढू शकतं। पश्चिम आशियात सुरू असलेल्या अमेरिका इराण युद्धानं जगात अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे। याचा परिणाम शेअर बाजारावरही होईल असं निरीक्षण नोंदवण्यात येतंय। युद्धानंतर सोमवारी सुरू होणाऱ्या शेअर बाजारात सेन्सेक्स 1000 अंशांनी तर निफ्टी 300 अंकांपर्यंत कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येते। इंधन आणि शेअर मार्केटचे दर स्थिर राहावेत यासाठी सरकारकडून मात्र सारवासारव होईपर्यंत हा फटका सर्वसामान्यांना बसणार असं सध्या तरी दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।